नमस्कार, तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। छोले भटुरे ही अशी डिश आहे जी सर्वांनाच खूपच प्रिय आहे। ही छोले भटुरेची डिश आज आपण घरीच बनवणार आहोत, तेही होममेड मसाल्यासोबत। आणि भटुरे एवढे नरम, एवढे मऊसूत की दुसऱ्या दिवशी सुद्धा एकदम फ्रेश राहतील। आणि आजची खास गोष्ट रेसिपीची म्हणजे आपण जो छोले मसाला बनवणार आहोत ना, तो घरीच बनवणार आहोत। होममेड छोले मसाला बनवणार आहोत आणि त्याच होममेड छोले मसाल्यासोबत आज आपण छोले बनवणार आहोत। ॲरोमॅटिक छोले आज बनवणार आहोत, तेही होममेड मसाल्यासोबत। आणि कोणताही आपला स्पेशल मसाला नाही पाहिजे। तर चला मग अशाच मजेदार आणि टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण भटुरेचा डो लावून घेऊ। त्यासाठी आपण घेतलेला आहे 2 चमचे रवा, 4 चमचे दही। दही ही आंबट पाहिजे, फ्रेश दही नको आहे। निदान ती आंबट लागायला हवी अशीच दही घ्यायची आहे, जेणेकरून भटुऱ्याला चव छान येईल। त्यानंतर घ्यायचं आहे 1 चमचा आपला साखर घ्यायची आहे आणि अर्धा चमचा मीठ। आता हे मिश्रण आहे ना, मस्त चमच्याने फर्मेंट करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। कुठल्याही प्रकारचे लम्प्स किंवा गाठी असायला नको। 2 ते 3 मिनिटे साईडला ठेवून फर्मेंट होऊ द्यायचं। आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 2 वाटी मैदा किंवा गव्हाचं पीठ, जे आपण नॉर्मल चपातीला वापरतो ना, ते पीठ घेतलं तरी देखील चालेल। आणि त्यात टाकायचा आहे अर्धा चमचा आपला बेकिंग सोडा टाकायचा आहे। लक्षात घ्या, आपला बेकिंग पावडर टाकायची नाही आहे, बेकिंग सोडाच टाकायचा आहे। आणि त्यानंतर मिश्रण व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचा आणि थोडं थोडं पाणी टाकून मस्त असा सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आहे। पातळ डो किंवा खूपच हार्ड डो आपला बनवायचा नाही आहे, मस्त असा सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जे भटुरे बनवू ना, ते मस्त लाटता येतील। खूपच पातळ किंवा खूपच हार्ड येणार नाहीत। अशा प्रकारे आपला बघा मस्त असा डो बनवून घ्यायचा आहे। आणि हा जो डो आहे ना, याला वरून ओल्या फडक्याने कोट करून घ्यायचा आहे आणि साधारणतः 1 ते 2 तास आपल्याला रेस्ट करत बाजूला ठेवायचा आहे। आता आपण पोटली बनवून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला एक छोटा कापड घ्यायचा आहे। कापडमध्ये आपल्याला 1 अख्खी काळी विलायची घ्यायची आहे, 1 इंच आपल्याला दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि 1 चमचा चहा पावडर। आपण चहाला जी रेग्युलर पावडर वापरतो ना, तीच चहा पावडर आपल्याला घ्यायची आहे। आणि अशा प्रकारे मस्त आपल्याला ही पोटली बांधून घ्यायची आहे, सुटायला नको याची काळजी घ्यायची आहे। साधारणतः 1 किंवा 2 गाठी मस्त पॅक बांधून घ्यायच्या आहे आणि पोटली व्यवस्थित रेडी करून घ्यायची आहे। आता आपल्याला लागणार आहेत छोले। छोले मी रात्रभर 7 ते 8 तास मस्त पाण्यामध्ये भिजवत ठेवले होते आणि भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे छोले बनवायला घेतलेले आहेत। बघा अशा प्रकारे जे छोले होते ना, 2 कप घेतलेले आहेत आणि ते रात्रभर भिजवत घातल्यानंतर अशा प्रकारे टम्म फुगलेले आहेत। बाउल चांगल्याच प्रकारे फुल भरलेली आहे। आता काय करायचे आहे, एक कुकर घ्यायचा आहे आणि ह्या कुकरमध्ये आपल्याला हे छोले मस्त टाकून द्यायचे आहेत। पूर्ण छोले टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 कप छोले आहेत ना, तर 2च कप आपल्याला पाणीसुद्धा घालायचे आहे, जेणेकरून छोले पटकन शिजतील। आणि या 2 कप पाण्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि साधारणतः 2 चुटकी बेकिंग सोडा टाकायचा आहे। बेकिंग पावडर नाही तर बेकिंग सोडाच घ्यायचा आहे। आणि जी पोटली आपण तयार केली होती ना, ती पोटली या छोल्यांमध्ये आपण मध्य सेंटरमध्ये टाकणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये जे फ्लेवर असतील ना, ते सर्व या छोल्यामध्ये उतरतील। आणि 6 ते 8 शिट्टी आपल्याला घेऊन घ्यायच्या आहेत। आता आपण तयार करणार आहोत छोले मसाला। छोले मसाला आपल्याला घरीच बनवायचा आहे। त्यासाठी 2 चमचे आपण अख्खे धने घेतलेले आहेत, 1 चमचा अख्खा जिरा, 1 चमचा अख्खा बडीशेप आणि अर्धा इंच जे जावित्रीचं फूल असतं ना, ते फूल घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 1 इंच दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे, 3 हिरवी विलायची आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 10 ते 12 काळी मिरी, 3 मस्त एकदम कोरड्या झालेल्या लाल मिरच्या, 2 ते 3 चुटकी बनेल असं जायफळ। आणि हे जे मिश्रण आहे ना, ते आपल्याला मस्त लो टू मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत ह्या मिश्रणाचा मस्त असा खमंग वास येत नाही, घरभर पूर्ण वास दरवळत नाही, तोपर्यंत आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती हा जो मसाला आहे ना, खडे मसाला मस्त असा रोस्ट करून घ्यायचा आहे। बघा त्याचा कलर थोडा हलकासा चेंज झाला की हे मिश्रण आपल्याला एका डिशमध्ये काढून गार करत ठेवायचं आहे। हे मिश्रण गार झालं की त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे पूर्ण मिश्रण टाकायचं आहे आणि मस्त अशी पावडर बनवून घ्यायची आहे।
हा जो मसाला आहे ना, आपण कोणत्याही कोरड्या भाजीला वापरू शकतो. इवन आपण रोजच्या टिफिनच्या ज्या भाज्या असतात ना, त्या भाजींमध्ये सुद्धा आपण ॲड करू शकतो. आणि हा मसाला एअरटाईट कंटेनरमध्ये जर ठेवला ना, तर 1 महिनाभर या मसाल्याला काहीही होत नाही. आता बघा, दुसरीकडे आपले जे छोले होते ना, ते मस्त शिजलेले आहेत. पोटली आपण बाजूला काढून घ्यायची आहे. आणि बघा, अशा प्रकारे जे आपले छोले आहेत ना, ते मस्त असे शिजलेले आहेत. आता छोले बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 ते 3 मोठे कांदे चॉप केलेले, 2 टमाट्याची प्युरी, 2 अख्खे धने पूड केलेली, 1 वाटी आपल्याला कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं चॉप केलेली, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा आपल्याला लागणार आहे काश्मीरी लाल तिखट, 2 ते 3 तेजपत्ता, 1 मोठी काळी विलायची, चाट मसाला, आमचूर पावडर आणि आपण जो प्रिपेअर केलेला आहे ना, तो छोले मसाला. तर चला मग, अजून लागणार आहे आपल्याला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग. आता सर्वात आधी आपण घेतलेली आहे कढई. कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल थोडं जास्तच टाका. त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला घ्यायचा आहे जिरे, 2 तेजपत्ता आणि 1 जी काळी विलायची होती ना, ती काळी विलायची टाकायची आहे. थोडा खमंग वास आला की त्यामध्ये आपला बारीक चॉप केलेले 2 ते 3 कांदे घ्यायचे आहेत. कांदे मस्त 3 ते 4 मिनिटापर्यंत आपला व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत खमंग असे परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 1 चमचाभर आलं आणि लसणाची पेस्ट. परत 1 ते 2 मिनिटे परतल्यानंतर आपल्याला त्यात टाकायची आहे टोमॅटोची प्युरी. प्युरी मस्त आपल्याला परतून घ्यायची आहे. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्युरी मस्त अशी परतून घ्यायची आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला झाकण लावून मस्त ही प्युरी कवर करून घ्यायची आहे. आणि बघा, मस्त असं आजूबाजूला तेल सुटलेलं आहे. बघा, लो टू मिडियमच फ्लेम आपल्या गॅसची ठेवायची आहे. हाय फ्लेम आपल्याला ठेवायची नाही आहे. आता त्यानंतर आपला अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. आणि मस्त चमच्याने व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालं की त्यामध्ये आपल्याला जे आपण काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे ना, ते टाकायचं आहे. ही पावडर तिखट नसते, फक्त कलर येण्यासाठी आपल्याला ही पावडर टाकायची आहे. मिश्रण आपल्याला परत एकदा परतून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवून मस्त असं शिजवून घ्यायचे आहे. बघा, अशा प्रकारे मस्त शिजल्यानंतर आजूबाजूला तेल सुटतं. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत 1 चमचा धने पावडर. आता धने थोडेसे गरम करून घेतलेले आहे आणि त्याची पूड बनवलेली आहे. त्यानंतर आपण प्रिपेअर केलेला छोले मसाला टाकायचा आहे. मिश्रण परत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्हाला थोडं पाण्याची क्वांटिटी कमी वाटत असेल तर थोडं टाकू शकतात. आता त्यावर आपल्याला झाकण ठेवून परत 3 ते 4 मिनिटासाठी मसाला वाफवून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की मसाला आता कोरडा आहे तर थोडं पाणी टाकून परत मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. आपण जो छोले मसाला घरीच बनवला होता ना, त्याचा खमंग पूर्ण घरभर पसरलेला आहे. आणि अतिशय टेस्टी छोले हे बनतील, हे नक्कीच आहे. आता त्यानंतर आपल्याला बॉईल केलेले छोले टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठही टाकायचं आहे. मिश्रण आपल्याला परत चाळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला छोल्यामध्ये पाणी नको आहे तर नुसता मसाला जरी तयार केला ना तर अतिशय टेस्टी लागतो. पण आपला भटुऱ्यासोबत खायचा आहे म्हणून थोडं पाणी टाकावंच लागेल. आता बघा, 2 ते 3 कप आपण पाणी टाकले आहे अशा प्रकारे. आणि बघा किती छान मस्त ग्रेव्ही आलेली आहे. आता आपण त्यात टाकणार आहोत अर्धा चमचा मँगो पावडर, जी आमचूर पावडर असते ना, तीच टाकायची आहे, ज्यामुळे मस्त भाजीला असं आंबट गोड तिखट अशी चव येईल. आणि त्यानंतर टाकायचा आहे चाट मसाला. 4 ते 5 मिनिटे मस्त झाकण ठेवून आपल्याला भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. बघा, छान अशी तर्री आलेली आहे. आपण जे काश्मीरी लाल तिखट वापरलं होतं ना, त्याच काश्मीरी लाल तिखटमुळे अतिशय मस्त अशी तर्री देखील आलेली आहे. बघा, परत आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी भाजी मस्त उकळून घ्यायची आहे. आता दुसरीकडे आपल्याला तडका करायचा आहे. तडक्यासाठी आपल्याला 2 चमचा मस्त मोठे चमचे तूप घ्यायचं आहे. तुपामध्ये आपल्याला 2 ते 3 हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे. आणि नंतर टाकायची आहे कस्तुरी मेथी. व्यवस्थित मिक्स झालं की परत आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे. आणि मस्त हे जे तडका पॅन आहे ना, यामध्ये काश्मीरी लाल तिखट टाकून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्या छोले मसाल्यामध्ये हे मिश्रण तडका टाकून द्यायचं आहे. बघा, आता आपल्याला गार्निश करायचं आहे मस्त फ्रेश कोथिंबीर चिरलेली आणि पुदिन्याची काही पानं तेही चिरलेली. बघा, अतिशय मस्त अशी भाजी आपली आलेली आहे आणि सुगंध देखील खूप छान आहे.
आणि टेस्ट तर तुम्ही विचारूच नका, इतकी छान आणि भन्नाट अशी आपली छोले मसाला रेसिपी तयार झाली आहे। ही छोले मसाला रेसिपी भटुरेच पाहिजे असं काही नाही आहे, नुसतं साधी चपातीबरोबर जरी खाल्ले ना तर अतिशय भन्नाट लागते। अशी ही होममेड मसाल्यासोबत बनलेली छोले मसाला रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा। बाजारातून आणायची काहीही गरज नाही, घरीच मस्त हेल्दी रेसिपी बनवा। आता 1 तासानंतर बघा, जो आपण भटुऱ्याचा डो बनवला होता ना तो मस्त फुगलेला आहे आणि मस्त मऊसूतसुद्धा झालेला आहे। परत आपल्याला एकदा हा डो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे, हाताला तेल लावायचं आहे आणि मस्त हा डो मळून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या मीडियम साईजचे बॉल तयार करायचे आहे। आपल्या जशा प्रकारे भटुरे लागतील ना ज्या साईजचे, त्या साईजचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे आणि आपण ज्याच्यावर लाटणार आहोत ना, लाटणं असो, पोळपाट असो किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ना त्याला देखील आपल्याला तेल किंवा मैदा लावून घ्यायचा आहे आणि त्यावर अशा प्रकारे आपल्याला मस्त पुरीसारखे लाटून घ्यायचे आहेत। पुरी जी असते ना ती लहान असते आणि भटुरेची साईज थोडी मोठी असते। आता तुम्हाला जर पुरीसारखे लहान भटुरे पाहिजे असतील तर तुम्ही लहान देखील लाटू शकतात। आता अशा प्रकारे मी भटुरे लाटून घेतलेले आहेत। तुम्ही त्याची थिकनेस बघू शकतात, खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही। आता एका बाजूला आपल्या कढईमध्ये मस्त असं कडक तेल तापून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हळुवारपणे लाटलेला भटुरा सोडून द्यायचा आहे। बघा, हातही न लावता, वरून तेलही न टाकता आपला भटुरा जो आहे ना तो मस्त असा टम्म फुगलेला आहे। असा एका बाजूने फुगला की लगेचच आपल्याला त्याची साईड टर्न करून घ्यायची आहे, म्हणजे तो दोघं बाजूने व्यवस्थित तळला जाईल। बघा कसा टम्म फुगलेला आपला भटुरा जो आहे ना तो मस्त रेडी झाला आहे। हा भटुरा तुम्ही 2 दिवस जरी ठेवला ना तर अतिशय मस्त नरम आणि फ्रेश दिसेल। आता आपल्याला सर्व करण्यासाठी कांदा घेणार आहोत। कांदा अशा प्रकारे आपला उभा कापायचा आहे, गोल गोल त्याच्या चकल्या बनतील अशा प्रकारे आपला कांदा कापायचा आहे। कांदा कापला गेला की त्याच्या स्लाइस ज्या आहेत ना त्या मस्त मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून दिसायला आणि खायला देखील सोयीस्कर आणि छान वाटेल। जसं काही आपण हॉटेलमध्ये आहोत असंच फिलिंग होईल। त्यानंतर आपला त्यावर घ्यायचं आहे काळं मीठ, थोडी लाल मिरची पावडर आणि लिंबूचा ज्यूस। आता हे सर्व मिश्रण आपला मस्त डिशमध्ये टॉस करून घ्यायचं आहे। आता आपण मस्त सर्व करणार आहोत। एका बाजूला छोले आणि भटुरे मी आधीच सर्व केले आहे। आता त्यामध्ये आपण कांदे टाकणार आहोत आणि बघा किती छान असे छोले आणि भटुरे मस्त रेडी झाले आहेत। तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते आहे भटुरे। अशा प्रकारे जाळी आली ना ते समजून घ्यायचे की आपले भटुरे मस्त आणि मस्त परफेक्ट झाले आहेत। हे भटुरे 2 दिवस सुद्धा मस्त फ्रेश राहतात। भटुरे बनवण्याच्या वेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण रवा, दही, साखर आणि मीठ एकत्र करतो ना तेव्हा ते 3 ते 4 मिनिटे बाजूला ठेवायचं आहे आणि मगच नंतर डो बनवायचा आहे, ज्यामुळे आपले जे भटुरे आहेत ना ते मस्त फ्रेश राहतात आणि त्यानंतर डो 1 ते 2 तास मस्त फर्मेंट होऊ द्यायचा आहे। भटुरे आपल्याला लगेच लाटून आणि लगेच तळायचे आहेत, ज्यामुळे आपले जे भटुरे आहेत ना मस्त टम्म फुगतात आणि मस्त फ्रेश राहतात। तर बेफिकर होऊन घरीच छोले मसाला बनवा, छोले भटुरे ट्राय करा, हेल्दी फूड खा आणि हेल्दी राहा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। थँक्यू।